ऑनलाईन मेंबर, ऑफलाईन मेंबर, तुम्ही पण इकडे लक्ष द्या आहे ना. ठीक आहे. आरती, तुम्ही कोणता पॉइंट एक्सप्लेन करत आहात? ठीक आहे, करा चालू तुम्ही. ओके. सो बेसिकली आपल्याला माहिती आहे की नाही का दोन टाईपचे कंपोनंट्स असतात. फर्स्टली नाही का फंक्शन बेस्ड कंपोनंट आणि क्लास बेस्ड कंपोनंट. तर नाही का React.js च्या फोल्डरमध्ये आपण ऍड्रेस बारवर क्लिक करून CMD ओपन केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक फाईल बनवून घेतली npm create white latest and फाईलचं नाव क्लास कंपोनंट म्हणजे फोल्डरचं नाव. तर इथं आपण React सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर फाईल जावास्क्रिप्ट मध्ये एंटर प्रोसेस चालू आहे सध्या. इन्स्टॉलिंग डिपेंडन्सीज. कंट्रोल C Y. तर आता आपल्याला डायरेक्टली चेंज करायची CD फाईल फोल्डरचं नाव आपल्या क्लास कंपोनंट. इकडे लक्ष द्या, जमा करायचं तेव्हा. नाव चुकलं फाईलचं. क्लास दिसतंय ना तुम्हाला? झूम करू थोडं. मी परत एकदा करते. फाईल फोल्डर बनवते. CMD npm create white latest class component. आरती, तुम्ही पहिला कोणता डेमो बनवला असेल तो ओपन करून एक्सप्लेन केला तरी चालेल आहे ना. नाही सर, मी करते. ठीक 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 आहे, ठीक ठीक ठीक. React फ्रेमवर्क आपण सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट. तर आपण डिपेंडन्सीज इन्स्टॉल केला होता ते. त्याच्यानंतर डायरेक्टली चेंज केली CD आपल्या फोल्डरचं नाव क्लास कंपोनंट. आता आपण हे ओपन केलं VS कोडवर. त्यासाठी कमांड कोड स्पेस डॉट एंटर. तर हे झालं ओपन आता VS कोडवर. सो आपल्याला बेसिकली माहिती की SHP नावाच्या फोल्डरमध्ये ते app.jsx मध्ये आपण हे कोड कट करतो. CSS सगळी रिमूव्ह करतो app.css फाईल मधून. त्याच्यानंतर index.css मधून सगळं रिमूव्ह करतो. तर आपण आतापर्यंत फंक्शन बेस्ड कंपोनंट पाहिलं. आता आपण क्लास बेस्ड कंपोनंट पाहिलं. तर कंपोनंटचे दोन टाईप आहेत, फंक्शन बेस्ड आणि क्लास बेस्ड. सो क्लास बेस्ड कंपोनंट मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लासमध्ये आपल्याला कंपोनंट इम्पोर्ट करायला लागत होतं. इम्पोर्ट, त्यासाठी इम्पोर्ट कंपोनंट. हे रिॲक्ट मधून आपण कंपोनंट इम्पोर्ट केला. त्याच्यानंतर क्लासमध्ये आता आपल्याला फाईलचं नाव लिहायचं. तर मी इथं ऍप नावाची फाईल देते. त्याच्यानंतर ते आपण एक्सटेंड करतो. एक्सटेंड्स कंपोनंट. तर आता आपण इथं क्लास इम्पोर्ट केलेलं आहे, एक्सटेंड केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण रेंडर नावाची मेथड करतो. तर सगळ्यात पहिले ही एक्सटेंड कंपोनंट, ही एक्सटेंड कंपोनंट आहे ना, ह्याच्यात हे काय करतं की नाही का built in फाईल असतात रिॲक्ट मधल्या, ती नाही का इट अलाउज अस टू ऍक्सेस दी built in features in React. So that's why we extend the component. त्याच्यानंतर आपण रेंडर मेथड कॉल केली. तर रेंडर मेथड काय करते? रेंडर मेथड आहे ना आपल्याला JS6 आहे ना रिटर्न करते आपल्या वेब पेजला. तर रेंडर मेथडला कॉल केली. त्याच्यानंतर रिटर्न मध्ये सगळ्यात पहिले पॅरेंट कंटेनर
त्याच्यानंतर आपण H1 मध्ये जसं ऍज इट इज तसंच दिलं, वेलकम टू क्लास बेस्ड कंपोनंट. तर सगळ्यात पहिले आता एवढं केलं आपण, पण आता ही नका आपलं आउटपुट दिसणार नाही, कारण की आपलं ते एक्सपोर्ट करायचं राहिले. मग काय करतो आपण, एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप नावाची फाईल, हे सेव्ह केलं, सीएमडी वर गेलो, रन करण्यासाठी npm run dev ची कमांड यूज केली. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक URL भेटेल, ही URL आपण कॉपी पेस्ट केली, ब्राउझरवर जस्ट क्लिक करून ओपन करायची. तर आपल्याला इथे दिसेल हे पहिलं आलंय आपल्याला वेलकम टू क्लास बेस्ड कंपोनंट. तर पुन्हा एकदा सांगते, सगळ्यात पहिले दोन टाईपचे कंपोनंट असतात, एक क्लास बेस्ड कंपोनंट, एक फंक्शन बेस्ड कंपोनंट. तर नका सिंपल आहे, फंक्शन बेस्ड कंपोनंट हे क्लास बेस्ड कंपोनंट सारखंच आहे, फक्त क्लास बेस्ड कंपोनंट मध्ये काय डिफरंट आहे की सगळ्यात पहिले आपल्याला कंपोनंट आहे ना हे इम्पोर्ट करावं लागतं. कसं आहे, क्लास बेस्ड कंपोनंट हे ओल्डर अप्रोच आहे आणि फंक्शन बेस्ड कंपोनंट ही थोडीशी मॉडर्न अप्रोच आहे. तर मग याच्यामध्ये आपण काय करतो, कंपोनंटला इम्पोर्ट करून घेतो. सगळ्यात पहिले एक्सटेंड कीवर्ड, ही एक्सटेंड कीवर्ड काय करतं, ही आपल्याला अलाउ करतं इनहेरिट करायला रिएक्टच्या बिल्ट-इन प्रॉपर्टी. रिएक्टच्या बिल्ट-इन प्रॉपर्टी आपण इनहेरिट करू शकतो ते कंपोनंट एक्सटेंड केल्यानंतर. त्याच्यानंतर रेंडर मेथड आहे ना, रेंडर मेथड आहे आपल्याला JSX आहे ना ते वेब पेजवर रिटर्न करून डिस्प्ले करायची करण्यासाठी आपण रेंडर मेथड कॉल करतो. आणि मग बाकीचे ऍज रिटर्न करायचं, त्याच्यामध्ये पॅरेंट कंटेनर घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण H1 चा टॅग केला, त्याच्यामध्ये दिला आपण वेलकम टू क्लास बेस्ड कंपोनंट आणि एक्सपोर्ट केली ती फाईल एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप. तर आपल्याला आउटपुट आलं क्लास बेस्ड कंपोनंट. तर मी एक छोटासा डेमो सांगते याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले लिहिलं फाईल घेतली, तयार केली आपण, त्याचं नाव दिलं काउंटर डॉट JSX. तर आता आपण कसं आपण कसं करत होतो की फंक्शन बेस्ड कंपोनंट मध्ये आपण यूज स्टेट वापर करायचो, तसं क्लास बेस्ड कंपोनंट मध्ये आपण दिस डॉट स्टेट यूज करतो. तर मग ह्याच्यामध्ये पण सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल कंपोनंट. कंपोनंट इम्पोर्ट केला आपण, त्याच्यानंतर आपल्याला क्लासला आपण आता इथं नाव दिलं काउंटर. आता ही आपण एक्सटेंड केली कंपोनंट म्हणून, एक्सटेंड कंपोनंट. त्याच्यानंतर आता आपल्याला सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर ही मेथड कॉल करून घ्यावं लागेल, कारण की हे डेटा इनिशियलाइज करते. त्याच्यानंतर ते कन्स्ट्रक्टर मध्ये आपण सुपर मेथड हे करतो. त्याच्यानंतर आता आपण कसं फंक्शन बेस्ड कंपोनंट मध्ये यूज करत होतो यूज स्टेट किंवा यूज इफेक्ट यूज करायचं, तसं आपण इथं आता यूज करतो दिस डॉट स्टेट. समजून घ्या, नंतर टॉपिक नाही. दिस डॉट स्टेट आपण यूज केलं, त्याच्यामध्ये आपल्याला आता बेसिकली काय डेमो करायचं आहे की आपण समजा आता इथं कसं ब्राउझरवर आपण ओपन केलेलं आहे वेलकम टू क्लास बेस्ड कंपोनंट. तर आपल्याला इथं काउंट नावाचं एक हे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 0 काउंट आपण इनिशियली हे केलं आहे, पण आपण जसं बटनवर क्लिक करतो ना त्याच्यावर, तर आपल्याला ते काउंट आहे ना वाढला पाहिजे. तर मग ते 1 2 3 4 हे आपलं एम आहे बेसिकली. तर मग याच्यामध्ये आपण काय करतो ना, काउंट 0 घेतो, काउंट 0 घेतला सगळ्यात पहिले. तर मग त्याच्यानंतर काय करायचं, आपण रेंडर मेथड कॉल केली, रेंडरच्या आतमध्ये रिटर्न. रिटर्न मध्ये आपण एक पॅरेंट कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण H1 घेतलं. H1 मध्ये काय केलं, काउंट. सगळ्यात पहिले काउंट मी 0 लिहून ठेवला, समजा आपण चेक करू पहिले येतं कसं. त्याच्यानंतर बटन हे करून ठेवलं, बटनला इन्क्रीज नाव दिलं आपण. त्याला आपण एक ऑन क्लिक फंक्शन देऊ,
ज्याच्यामध्ये धिस डॉट इन्क्रीज काउंट आपण एक नका फंक्शन यूज केलं. आपण समजा कसं नका ऑन क्लिकला एखादं नका हे करतो तसं मग इथं इन्क्रीज काउंट समजा नाव दिलं. त्याच्यानंतर हे एक्सपोर्ट डिफॉल्ट काउंटर. ही आपल्याला मेन डॉट जेएसएस मध्ये इम्पोर्ट करून घ्यावं लागेल. आरती तुम्ही app.jss मध्ये इम्पोर्ट केलं तरी चालेल मेन वर करण्यापेक्षा. सर हे डिलीट करू का? नाही, हे राहून द्या. जस्ट इथे इम्पोर्ट करा आणि तिथे ऍज एक टॅग म्हणून राईट करू शकता तिथे. ओके. तर रेंडर आपण इथे केलेलं आहे त्याच्यामध्ये रिटर्न मध्ये आपण h1 काउंट दिलेला आहे 0 म्हणून. आपण आता इथे इम्पोर्ट करू main.js मधून. समजतंय का नाही? इम्पोर्ट जस्ट प्रयत्न तरी चालू आहे ना. स्टेज देईन का Counter. नाही तुम्हाला? आता आपण इथं इन्क्रीज काउंट म्हणून एक हे दिलेलं आहे फंक्शन यूज केलेलं आहे. ते इन्क्रीज काउंट आपण हे करू. तर मग इन्क्रीज काउंट इक्वल टू आता इथं आपण ॲरो फंक्शन यूज केलं. ॲरो फंक्शन मध्ये आपण एक स्टेट हे केली स्पेसिफाय केली म्हणजे आता आपण नका इथं कसं इनिशियलाइज म्हणजे आपण इथं फिक्स व्हॅल्यू दिलेल्या आहेत की नका काउंट 0 ही समजा फिक्स व्हॅल्यू आहे. तर मग आपण इथं आता काय करू नका दिस डॉट सेट स्टेट म्हणून हे करू. या सेट स्टेट मध्ये आपण नका जी व्हॅल्यू अपडेट राहील ना ती व्हॅल्यू आपण इथे इम्पोर्ट करायची. म्हणजे ती व्हॅल्यू इथे इनिशियलाइज होईल अपडेट केलेली व्हॅल्यू. आता इथं मग काउंट मध्ये दिस डॉट इथं कसं स्टेट दिलेलं म्हणून दिस डॉट स्टेट डॉट काउंट. काउंट काय करायचं आपल्याला ऍड करायचं आहे कितीनी +1 तर हे झालं दिस डॉट काउंट +1. आता आपण सगळ्यात पहिले हे नाही का चेक करू की ब्राउझरवर बरोबर येते का नाही. इथे एरर आली ट्रान्सफॉर्म फेल विथ 1 एरर. ठीक आहे, तिथे तुम्ही टॅग नाही राईट करा app.jss मध्ये. app.js मध्ये यस, तिथे टॅग राईट करा रिटर्नच्या आतमध्ये. h1 च्या खाली केलं तरी चालेल. हा काउंटर नावाचा टॅग आणि सेल्फ क्लोजिंग चेक करा. हा हे आधी तर आपल्याला नक्की आपण इन्क्रीज बटनवर जर क्लिक केला तर नाही का ते वाढत नाही कारण की आपण ते फंक्शन सध्या हे नाही केलेलं. आता आपण इथं काय करू आता समजा आपण इथं बटनावर क्लिक केलं ऑन क्लिकला आपण इन्क्रीज काउंट हे फंक्शन कॉल केलेलं ते आपण फंक्शन देऊन पण ठेवलेलं पण इथं वाढायचं आपल्याला म्हणजे h1 मध्ये इथं h1 मध्ये नाही का काउंट इज इक्वल टू 0 आपण डायरेक्ट इनिशियलाइज करून टाकलंय. मग आपल्याला इथं काय करावं लागेल ते जे फंक्शनचं वरती लिहिलेलं आहे हे दिस डॉट स्टेट डॉट काउंट ते आपल्याला लिहावं लागेल. आता कसं आपण एपीआय मध्ये तशी शिकवत होतो की डेटा जर हे करायचा असेल तर मग आपण कसं डबल याच्यामध्ये हे करत होतो. तर मग इथं आपल्याला काय लिहावं लागेल दिस डॉट स्टेट डॉट काउंट. कंट्रोल एस करून सेव्ह केलं रिफ्रेश करून घेतलं इन्क्रीज केलं 1 2 3 4 5 6. सो बेसिकली मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे की नाही का आपण दिस डॉट स्टेट हे यूज करतो आपण क्लास बेस्ड कंपोनंट मध्ये. तर मग त्याच्यामध्ये आपण हे व्हॅल्यू इन्क्रीज करायचं छोटंसं ट्राय करून दाखवलेलं आहे. तर मी तुम्हाला बेसिकली एक डिफरन्स सांगते. हे पाहिजे इथं डिफरन्स लिहिलेला आहे कशामधला डिफरन्स क्लास बेस्ड कंपोनंट मधला डिफरन्स आणि फंक्शन बेस्ड कंपोनंट मधला डिफरन्स. तर क्लास बेस्ड कंपोनंट मध्ये आपण काय करतो क्लास कीवर्ड यूज करतो आणि फंक्शन बेस्ड कंपोनंट मध्ये फंक्शन कीवर्ड यूज करतो. ठीक आहे आरती. याच्यामध्ये आपण एक्सटेंड करतो तर हॅलो आरती. कंपोनंटला. ठीक. येस सर. ठीक आहे, तुम्ही नोट्स काढले असतील ना काही? हो सर तर नोट्स ठीक ठीक ओके 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 ओके. तर तुम्ही जी इथं ऍप आपण
ओके, ते फक्त जे app.js फाईल केली ओपन, ते ओपन करा एकदा फक्त. हम्म. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये समजलंय तुम्हाला? ऑनलाईन मध्ये समजलंय का तुम्हाला काय झालंय ते? मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं. तुम्हाला ऑफलाईन मध्ये क्लास कंपोनंट समजलाय का नाही? नाही समजलं? ठीक आहे. अरे हो तरी बोला. समजलंय ना? ओके, ठीक आहे. एकदा तुम्ही app.js फाईल ओपन करा. ठीक आहे. तर आता ठीक आहे, तुमचा माईक बंद केला तरी चालेल ना? ठीक आहे, फाईल ओपन होतं ना. तर आता इथे काय केलंय, app.js फाईल ओपनच राहते तुमची. ओके, तर आता इथे काय केलंय की आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत React.js मध्ये 2 टाईपचे कंपोनंट असतात. कोणते कोणते असतात? अरे कोणते असतात? एक क्लास बेस कंपोनंट असतो आणि सेकंड फंक्शन बेस कंपोनंट. मग आतापर्यंत आपण फंक्शन बेस कंपोनंट पाहत आहोत. जसं की त्याला राईट करण्यासाठी कोणता कीवर्ड असतो? फंक्शन कीवर्ड. मग त्याच प्रकारे इथे काय केलंय की क्लास बेस कंपोनंट बनवायची असेल तर काय करायचं, जसं आपल्याला फंक्शन बेस बनवायचं आहे तिथे आपण काय करतो, फंक्शन आणि कंपोनंटचं नाव. मग इथे काय केलंय की आपल्याला क्लास बेस कंपोनंट बनवायचं आहे. मग इथे कोणता कीवर्ड राईट केलाय? क्लास. कंपोनंटचं नाव. आता हा एक्सटेंड काय आहे आणि हा कंपोनंट काय आहे? ओके, तर जो हा कंपोनंट आहे तो इम्पोर्ट केला रिॲक्ट मधून. तो काय आहे की React.js चा एक इनबिल्ट कंपोनंट आहे असं समजा. ओके, म्हणजे जस्ट एक कंपोनंट आहे किंवा एक फंक्शनॅलिटी त्याच्यामध्ये काहीतरी स्टोअर केली. ओके, म्हणजे कशामध्ये फंक्शनॅलिटी आहे? कंपोनंट नावाच्या कीवर्ड म्हणा. ओके, मग इथे काय केलंय, त्याला इम्पोर्ट केलंय. क्लास बनवण्यासाठी आपल्याला कंपोनंट ह्या फंक्शनॅलिटीची आपल्याला काय असते? गरज असते. मग इथे काय केलंय, क्लास बेस कंपोनंट बनवायचा आहे. कोणता कीवर्ड दिला? क्लास. कंपोनंटचं नाव ऍप. आणि काय दिलं इथे, जी काय फंक्शनॅलिटी कंपोनंट नावाच्या टॅग मध्ये आहे किंवा इनबिल्ट जे काय फंक्शन आहे त्या फंक्शनची फंक्शनॅलिटी काय करतो? ऍपला दे. ते कशा थ्रू सांगितले आपण? एक्सटेंड. एक्सटेंड काय करतंय की जी कंपोनंट नावाचा जो काय इनबिल्ट फंक्शन आहे त्या फंक्शनॅलिटीची फंक्शनॅलिटी कोणाला देतो? ऍपला देतो. एक्सटेंड हा कीवर्ड काम करतो. ओके, त्यानंतर हा रेंडर काय आहे, जसं की आपण फंक्शन बेस कंपोनंट मध्ये रिटर्न करतो डायरेक्टली, बट क्लास बेस कंपोनंट मध्ये आपल्याला रिटर्न करण्यासाठी आपल्याला रेंडरच्या आतमध्ये रिटर्न करावं लागतं. कुठे? रेंडर. आणि रेंडरच्या आतमध्ये रिटर्न लिहा आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही कोड टाईप करा. जस्ट सिंटॅक्स बघा, सोपा आहे एकदम. ह्यामध्ये समजायसारखं काय आहे, जसं की फंक्शन बेस कंपोनंट बनवायचं आहे तर तिथे फंक्शन कीवर्ड, जिथे क्लास बेस कंपोनंट बनवायचा आहे तिथे कोणता कीवर्ड? क्लास. आणि क्लास बेस कंपोनंट बनवण्यासाठी कोणत्या फंक्शनॅलिटीची गरज आहे? कंपोनंट. त्याला इथे ऍज अ इम्पोर्ट केला आणि त्याची फंक्शनॅलिटी कोणाला दिली आपण? ऍप नावाच्या कंपोनंट. बस एक्सटेंड कीवर्ड काय करतो? ह्याची फंक्शनॅलिटी ह्याला देतो. आणि ऍज इट इज सेम कोड आहे. जस्ट ह्याचा फक्त सिंटॅक्स देणार ठेवायचं. सिंटॅक्स पण नाही देणार राहिला काही प्रॉब्लेम नाही. गुगलला जायची आणि गुगलला सर्च करायची की क्लास बेस कंपोनंट इन रिॲक्ट, आणि जास्त यूज पण होत नाही. जसं की जसं की तुम्ही त्याच्या ऑफिशियल वेबसाईटला गेलात आणि तिथे ऑफिशियल वेबसाईटला गेलं ना, ठीक आहे, तर तिथे तुम्हाला सांगितलं जाईल की क्लास बेस कंपोनंट तुम्ही यूज करू नका तुमच्या प्रोजेक्टमध्ये, असं डायरेक्टली लिहिलेलं आहे. तुम्ही वेबसाईट चेक करा, तिथे डायरेक्टली लिहिलेलं आहे की तुम्ही जास्त तिथे यूज कोणता करा? फंक्शन बेस कंपोनंट. फक्त तुम्हाला एक 2 टाईपचे कंपोनंट असतात, एक असतो क्लास आणि दुसरा फंक्शन बेस कंपोनंट. फक्त ह्याचा सिंटॅक्स देण्यात राहिला आहे, नाहीतर काही गरज नाही, जास्त यूज होत नाही याचा. ओके, जस्ट हा टॉपिक तुम्हाला माहित असावा म्हणून तो आपण घेतो. ओके, समजलंय का नाही अजून पण? जस्ट एवढं आहे, बाकी काही नाही यामध्ये. जस्ट सिंटॅक्स पाहिला तुम्हाला समजून जाईल. ऑनलाईन मेंबर पॉइंट क्लिअर आहे तुमचा? काजूक पण नाही समजलं? तुमची रेकॉर्डिंग करायला लागेल. तुम्ही बोला ना, दुसऱ्यांचं नाव घेतो ना.
हां. सर मी आधी आहे ना एक फाईल ओपन करून घेतो. तर सर आपल्याकडं 2 टाइपचे एरो फंक्शन असतात. एक एक्सप्लिटिव्ह रिटर्नवाला आणि एक इम्प्लिसिटिव्ह रिटर्नवाला. एक्सप्लिटिव्ह रिटर्नमध्ये असा सिंटॅक्स वापरला जातो, ज्यात पहिले आपण 2 क्लोज ब्रॅकेट घेतो आणि एरो एरो सारखा एक फंक्शन बनवतो इज इक्वल टू आणि यानी आणि ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण आपला कोड लिहितो म्हणजे आपला फंक्शन लिहितो आणि दुसरा इम्प्लिसिटिव्ह रिटर्नमध्ये आपण एक क्लोज ब्रॅकेट बनवतो आणि एक एरो बनवतो आणि त्याच्यामध्ये लिहितो, पण ते एकाच लाईनमध्ये आपण फंक्शन लिहितो. तर इथं आणि एरो फंक्शन फंक्शनला सिम्प्लिफाय करायसाठी असतं. म्हणजे हॅलो. एकच मिनिट सर, मी ते थोडं लिहून ठेवलं होतं साईडला नोटबुकवर, ते बघत होतो. हां. सेकंड. तर आता आपण एक एरो फंक्शन राईट करू. पहिले आपण एक व्हेरिएबल. हां. अरे हां. तर पहिले आपण आहे ना एक व्हेरिएबल सेट करू. एज नावाचं समजा आणि त्याला फंक्शन मध्ये लिहायला आपण असं हे फंक्शन लिहितो. त्याच्या
त्याला जर का आपल्याला मल्टिपल लाईन मध्ये लिहायचं असेल तर अरे यार. हा सर. हो. त्याच्या न- सर आधी हा व्हेरिएबल बनवलाय त्याच्या आतमध्ये एक अजून व्हेरिएबल बनवायचा ज्याच्यात आपण मग पुढं साधं फंक्शन पास म्हणजे हे काय? सर मी थोड्या वेळाने ट्राय देऊ शकतो का? माझं थोडं हे झालंय ते. असं. अरे. हम्म. हा. याच्या आतमध्ये मग आपण हम्म. 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 हा. हम्म. हो चालेल.
फर्स्ट SRC मध्ये app.jsx मध्ये हा कोड आपण क्लिअर करू आधी. हो. फर्स्ट आपण फंक्शन बनवून घेऊ. मी आधी दाखवणार आहे की म्हणजे प्रोजेक्ट असा असणार आहे एक्झाम्पल की बटनवर क्लिक मी असं नाव असेल, क्लिक केलं तर एक अलर्ट शो होईल आणि त्याच्यावर फक्त हॅलो स्टुडंट्स असं नाव येईल. फक्त ते त्याच्यात ॲरो फंक्शन कसं यूज करायचं ते मी दाखवणार. आधी एक व्हेरिएबल घ्यायचा. व्हेरिएबल डिक्लेअर करताना ॲरो फंक्शन असं डिक्लेअर करायचा. आणि फंक्शन ऑन ऑन क्लिकवर क्लिक म्हणजे ऑन क्लिक फंक्शनवर क्लिक ऑन ऑन क्लिक फंक्शन जेव्हा कॉल होईल तेव्हा हॅलो फंक्शन यूज होईल. एक्सपोर्ट हां एक्सपोर्ट डिफॉल्ट आहे. ठीक आहे, कोड ओपन करा एकदा. काय केले इथे फंक्शन. कोड सेव्ह केलाय का तुम्ही? सर माझा ऑटो सेव्हच आहे. ऑटो सेव्ह का? सीएमडी ओपन करा बरं एकदा. CMD ला हो, रनच नाही केलं. प्रोजेक्ट रन करा. Hello students, सर ते जरा मी nervous झाले. ओके ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन मध्ये समजलंय तुम्हाला ॲरो फंक्शन? काय अजून प्रॅक्टिस घ्यायची गरज आहे? समजलंय का नाही? ऑनलाईन मध्ये ठीक आहे, तुम्ही स्क्रीन स्टॉप केली तरी चालेल. अरे ऑनलाईन मध्ये बोला बरं तुम्ही फास्ट मध्ये. ॲरो फंक्शन समजलाय सर्वांना? मीटिंग मध्ये एकच जण आहे का जॉईन? अरे बाकीचे बोला फास्ट मध्ये. सर्वांचे प्रत्येकाचे नाव घ्यायला नका लावू मला. समजलं असेल यस करा, नसेल समजलं नो करा. बघा बरं का तुमच्या टायमाला पण कोण करणार नाही मेसेज ऑनलाईन मध्ये. अरे बोला. ठीक आहे, नेक्स्ट कोण आहे आता? ठीक आहे ठीक आहे, प्रतिमा तुम्ही नेक्स्ट लेक्चरला अजून ह्यापेक्षा बेटर करा. ओके. त्यानंतर राहुल जावळे मीटिंग मध्ये आहे. राहुल, राहुल तुम्ही मीटिंग मध्ये आहात?
राहुल जावळे मीटिंग डेमोमध्ये नाही पेजेस पेजेस म्हणजे सगळे जॉईन सगळे जॉईन करायचं करायचं शिकलो होतो. शिकलो होतो. तर सगळ्यात अगोदर सगळ्यात आपण अगोदर आपण ऍप डॉट app.jsx मध्ये मध्ये आपण एक आपण फ्रॅगमेंट घेतो. फ्रॅगमेंट घेतो त्याच्याऐवजी त्याच्याऐवजी ब्राउझर राउटर ब्राउझर घेतले. राउटर त्याच्या घेतो त्याच्या अंडर अंडर रूट्स घेतले. रूट्स घेतले. अरे बोला बोला, यस बोला, काय बोला. तर तर आपल्याला आपल्याला सगळे रूट्स सगळे रूट्स जॉईन जॉईन करण्यासाठी करण्यासाठी रिॲक्ट राउटर दोन राउटर इन्स्टॉल इन्स्टॉल करायचं आहे. करायचंय npm npm install install react react router router दोन्ही. दोन्ही. त्यामुळे त्यामुळे आपण आपण सगळ्या फाईल सगळ्या फाईल एकमेकांना एकमेकांना कनेक्ट करू कनेक्ट शकतो. करू शकतो किंवा किंवा एका एका फाईल थ्रू दुसऱ्या फाईल मध्ये जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपण होम डॉट जेएसएक्स अबाउट डॉट जेएसएक्स अशा आपण फाईल क्रिएट केल्या होत्या. आणि त्यानंतर आपण ऍप डॉट जेएसएक्स मध्ये इम्पोर्ट केलं रिॲक्ट राउटर डोम इम्पोर्ट केलं होतं. सॉरी, ब्राउझर राउटर रूट आणि राउट्स रिॲक्ट राउटर डोम कडून इम्पोर्ट केलं होतं. तर त्यामध्ये आपण सगळ्या म्हणजे सगळ्या फाईलचे कनेक्शन दिले होते. त्यासाठी आपण पाथ द्वारे नाही का देतो की स्लॅश म्हणजे आपलं नाही का ती URL असते ते लोकल डॉटची. तर आपली ही जी URL असते का ती डिफॉल्ट स्लॅश असते. आणि त्यापुढे मग आपण पाथ देतो की पाथ द्वारे मग आपण तिथे जाऊ शकतो. समजा अबाउट कॉन्टॅक्ट हे आपण तिथं पाथ सेट केलेले तर त्याद्वारे आपण त्या दुसऱ्या पेजवरती जाऊ शकतो. जसं आपण HTML CSS मध्ये अँकर टॅग देतो तसंच इथं आपण लिंक टॅग दिलेला आहे. त्याद्वारे आपण परत इकडे येऊ शकतो, कनेक्ट करू शकतो.